भूमिका करणं तितकी इझी नसते, कठीण नसते आणि आपण पाहिलं तर मॅचला पुन्हा एकदा होत असताना सुरुवात. और पहिला बॉल टाकण्याकरता निश्चितच सज्ज आहे या ठिकाणी. पहिलं षटक घेऊन येतोय दशरथ. यावेळेस आपण पाहिला तर पहिला बॉल आउटसाइड द ऑफस्टम्प, म्हणजे खूप बाहेर बॉल हा टाकला होता. तेच कारण या ठिकाणी पंच आपल्याकडे वळले आणि वाईडचा इशारा मात्र या ठिकाणी दिला गेलाय. दसरथ त्यांची खासियत आहे, कारण की मांडंट्री पावल्याचं षटक अनेक वेळा फेकत असताना त्यांच्याकडे पाहिलं आहे, परंतु ज्या षटकामध्ये आहे ना, तर आल्यानंतर 1-2 विकेट हे मात्र ते घेऊन जात आहेत, परंतु इथे मिळवतील का या मॅचमध्ये ते देखील पाहायला मिळेल. निश्चितच चांगले गोलंदाज आपल्याला जरूर पाहायला मिळतात, परंतु तो कारनामा पुन्हा एकदा या ठिकाणी करून दाखवेल का हा गोलंदाज. फुलरलेनचा बॉल होता ऑफ साइडला, मात्र चेंडूला दिशा दिली आहे. शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत गोपाल त्या ठिकाणी होते आणि त्यांच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. हस डेफिनेटली गोपाल यांचा उल्लेख करायचा, लाईक बॅटिंग योगेश असतील यांना सुद्धा आपण पाहू शकतो की चांगले बॅटर, आणि दशरथ, ऋतेश, भरपूर भावेश असे भरपूर चांगले खेळाडू आहेत आणि त्या खेळांच्या जोरावर हा संघ नेहमीच चांगलं कार्य करत असताना देखील आपल्याला पाहायला मिळालेला आहे. यावेळेस हा चेंडू थोडासा आपटून टाकण्याचा प्रयत्न केलाय पंचांच्या माध्यमातून. नो बॉलचा इशारा या ठिकाणी आलाय आणि यस साईड मिस केले वाटतं. यावेळेस साईड लाईन टच मात्र केलेली आहे. या वेळेला आपण पाहतोय ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं आणि तेच प्रमुख कारण पंच इथे इन्व्हॉल्व होते आणि त्यांनी दर्शवलं गेलं की एस टीचं नो बॉल. नो बॉल नंतर आपण बघितलं की आता गोलंदाजीच्या प्रमाणे केली जाते, तर जवळजवळला इथून मात्र विचार होता साईड बदलण्याचा, कारण की नो बॉल आहे त्यामुळे साईड बदलता येणार नाही आहे त्यांना, आणि पंचाने देखील हेच सांगितलं. फीडचा चेंडू मात्र आपण पाहिली मोठी मेजवानी बॅटर्ससाठी उपलब्ध झालेली आहे, स्वीकारली जाईल का बघा. ऑन साईडला घ्यायचा होता चेंडू, ऑफ साईडला कॅच पकडलाय, परंतु रनआउटचा मौका घ्यावा लागेल. फ्रीडचा चेंडू होता, अगदी आपण पाहिलं तर योगेश यांचा कॅच जरूर पाहायला मिळाला होता, परंतु नक्कीच फ्रीडचा चेंडू असल्यामुळे नुकसान मात्र तिथे होणार नाहीये विजय. निश्चितच फ्री हिटचा बॉल होता, झेल पकडला होता, परंतु झेल तो ग्राह धरला जात नाहीये, कारण फलंदाज ज्यावेळेस फ्री हिट बॉल असतो त्यावेळेस फलंदाज फक्त रनआउटच्या सुरूमध्ये बाद निश्चितच घेतला जातो, परंतु संधी रनआउटची देखील या ठिकाणी जयेश होती. नक्कीच आपण पाहतोय की रनआउटची संधी होती. चला मैदानाच्या आतमध्ये अनिल कपूर आले, थोड्या ऍक्शन मध्ये चालतायत, त्यांना विनंती करतो की फास्ट चला, शूटिंग नाही चालू आहे, इथे मॅच चालू आहे. भाई आपको ही बोल रहे हम लोग, थोड़ा फास्ट चलिए मैदान से. अनिल कपूर चला अगली गेम पुढचा चेंडू पाहतोय आपण आता. दशरथ ओव्हर द विकेट ना, मिस टायमिंग शॉट टॉफिस झालाय, झेल ड्रॉप झालाय. झेल पकडायला हवा होता, परंतु इथे झेल ड्रॉप झाल्यानंतर आपण पाहिलं दशरथांचं रिएक्शन बघा, पाहण्यासारखं आहे. त्यांना माहिती आहे की गोलंदाजीमध्ये ते मेहनत करतात, परंतु आम्हाला साथ तितकी मिळायला हवी, ती मिळत नाही आहे. आज आपण बघितलं आई दुधाई स्पोर्ट्स असरोटी म्हणजेच चिंचोटी आपण पाहिलं या विभागातून बिलॉंग करणारी टीम आपल्याला पाहायला मिळते. अशा प्रकारे विश्वनाथ मलावकर आणि विशाल मलावकर दोन बॅटर चांगले आहेत, चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु त्यापैकी एकाला रोखण्याची संधी मात्र जी नुकतीच गमावली आणि त्यामुळे थोडीशी दसरथ देखील नाराज होताना पाहायला मिळाली विजय इथे. षटकातील यावेळेस हा पुढचा बॉल टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत. ओव्हर पिच बॉल होता आणि त्याच्यावरती आपण पाहिलं तर मग हा मोठा फटका येताना जरूर पाहायला मिळतोय. चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांकरता आणि आला हा चौकार, 4 रन. थँक्यू डीजे. विश्वनाथ जसं म्हटलं ते ना विजय की जैशी करणी तैसी भरणी. बघा काय झालं होतं तर मागे कॅच सुटला होता, कॅच सुटल्यानंतर काय झालं 2 धावा मिळाल्या, त्यात नंतर स्ट्राईक पुन्हा त्याच खेळाडूला मिळाली, त्यानंतर त्याने ठोकलेला चौकार. म्हणजे हे चित्र असतं की क्रिकेटच्या पटलावर एक एक सिली मिस्टेक असते ना, ती नंतर महागात पडत्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं. आणि निश्चितच यावेळेस चुकी केली आहे आणि त्या चुकीचा परिणाम देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावेळेस हा देखील बॉल आपण पाहिला तर बॅटच्या रडारमध्ये होता, परंतु आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. यावेळेस सरळ बॅटने जर हा चेंडू खेळला तर निश्चितच मोठा फटका जरूर आला असता या ठिकाणी जयेश. नक्कीच आपण जेव्हा जर
क्रिकेट एक्सपर्ट्सची चर्चा केली तर सल्ले काय देत आहेत की तुम्ही जर यशस्वी क्रिकेटमध्ये होण्याचा प्रयत्न करताय तुम्ही सरळ जास्त खेळण्याचा प्रयत्न करा आणि तो मात्र प्रयत्न इथे होताना पाहायला मिळाला नाही, परंतु दरम्यान दशरथ यांचा एक गुड बॉल पाहायला मिळाला. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस बॅटची हलकीशी लिडिंग एज, काम तमाम. फलंदाज या ठिकाणी बाद होईल तो म्हणजेच मिस्टर विश्वनाथ या ठिकाणी बाद झालाय. धन्यवाद इजे. बघा मी दशरथ यांची जी चर्चा करत होता की मांडंट्री पाळबेच्या षटकामध्ये येत आहेत, एक दोन विकेट घेऊन जात आहेत आणि नक्कीच जातात एक विकेट त्याने घेऊन गेले देखील. विश्वनाथ मलावकर यांना डगआउटचा रस्ता त्याने दाखवला अखेरच्या बॉलवर आणि यावेळेला मात्र विकेट किपरची चांगली साथ मिळाली. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅटर आता येत आहेत. प्रदीप पवार पात्र यावेळेला सज्ज झाले तिसऱ्या क्रमांकावर. भावेश शेळकांना पाहतोय आपण आता बॉलिंग ट्रॅकवर असतील. हे सुद्धा एक कमालीचे खेळाडू आहेत. बॅटिंग बॉलिंग आपण बघितलं तर या दोन्ही युनिटमध्ये चांगली कामगिरी त्यांची देखील राहते आहे. परंतु प्रदीप पवार यांचा खेळ आपण बघितला तर वन डाऊनला, कारण की वन डाऊनला आपण पाहिलं तर एक चांगल्या कॅपेबल खेळाडूचा नक्कीच हा क्रम आहे आणि तिथे हा खेळाडू मग चांगला आहे. मात्र आपण पाहूया की भावेश बॉलिंग ट्रॅकवर कशा प्रकारे गोलंदाजी करतील आणि आपल्या संघाचा नक्कीच महत्त्वपूर्ण स्पेल आहे ना दुसऱ्या षटकाचा, तो मात्र कशा प्रकारे सांभाळतील. भावेश शिल्काचा जर विचार केला तर लेदर क्रिकेट देखील त्याच्या माध्यमातून चांगलं खेळलं गेलंय. निश्चितच त्यांचे वडील पद्मन सेलका यांच्याशी आमची भेट झाली त्यावेळेस त्यांनी आम्हाला जरूर सांगितलं होतं की भावेशला मी निश्चितच लेदर क्रिकेटसाठी देखील पुढे जरूर नेलं होतं. चांगला क्रिकेट त्याच्यामधून देखील खेळला होता. डेफिनेटली आपण पाहिलं जर पाठीमागे आपण पाहिलं तर आपल्या नक्कीच जर हात असेल मजबूत तर नक्कीच त्याही खेळाडूला मात्र पुढे जाण्याची संधी आणि त्यापैकी आपण बघितलं तर मग भावेश ज्याला आपण पाहतोय ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू. पहिला बॉल या ठिकाणी पाहिला तर मग स्टँडच्या समोर होता. यावेळेस आपण पाहिला तर रुतेशच्या माध्यमातून झाली आहे मिस्टेक, परंतु एकाच बॉल वरती आपण या ठिकाणी पाहिलं तर मग दोन वेळा मिस्टेक झाली आहे. डेफिनेटली रुतेश आणि दशरथ तिथे होते. थोडंसं फंबलिंग होताना दोघांच्या माध्यमातून जर पाहायला मिळालं. धावा मात्र तिथे जरूर मिळत आहेत, परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं की इथून हे दोन बॅटर्स पार्टनरशिपची गरज आहे. टीमची टोटल मात्र वाढलेली आहे. खोलटप्प्याचा चेंडू हाताळला जातो. या वेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु एक पैकी सिंगल मात्र चोडली जाते. बॅटच्या साईडने आपण पाहिली आहे अगदी टो एंडवर हा चेंडू लागला गेला होता आणि एक संधी शोधली या दोन्ही बॅटर्सने. अगदी आपण पाहिलं तर टीमची टोटल 15च्या घरामध्ये पोहोचली आहे. एक गड्याच्या मोबदल्यात चेंडू फेकून झाले. त्या ओव्हरमध्ये आपण पाहिले तर 2 म्हणजे 4 चेंडू शिल्लक असतील. इकॉनॉमिकल स्पेल मात्र नक्कीच भावेश फेकण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्यांच्या समोर प्रदीप आणि विशाल हे दोन अडथळे असतील. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर ते बॅटरचं फुटवर ओळखलं होतं आणि त्या अनुसरून हा चेंडूचा टप्पा अचूक मैदानाच्या आतमध्ये ठेवला गेला भावेशच्या माध्यमातून आणि हा चेंडू मात्र आपण पाहिला तर मग डॉटच्या स्वरूपामध्ये जरूर पाहायला मिळाला. जयेश डेफिनेटली आपण बघितलं लेदर क्रिकेटचा जर अनुभव आहे ना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होतो आणि ही क्षमता आहे, कारण की अगदी खोल टप्प्यामध्ये ही गोलंदाजी करण्यासाठी माहीर आहे हा गोलंदाज. बघा अगदी बॉक्समध्ये गोलंदाजी केली जाते, कारण की कोणत्याही प्रकारचा फुटवर्कचा वापर करू दिला जात नाही. चांगली फिल्डिंग या वेळेला दशरथची होती. कदाचित आपण पाहिलं की दुसरी धाव घेण्यापासून नक्कीच रोखायचं होतं, परंतु थोडंसं बॅकअप व्यवस्थित मिळायला हवं होतं. 22चं मात्र मिळालं नाही आहे. टीमच्या टोटलमध्ये झाली आहे वाढ. टीमची टोटल 17 धावा चेंडू फेकून झालेले आहेत या ओव्हरमध्ये. 4 चेंडूंचा खेळ मात्र झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 17. 4 चेंडूमध्ये 6 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी आपण पाहिलं तर मग भावेशनं पुन्हा एकदा राईट मोर द विकेट षटकातील पुढचा बॉल टाकण्यासाठी सज्ज झालेत. यावेळेस आपण पाहिलं तर मग बॅटची हलकीशी इनरेज या ठिकाणी लागली गेली आणि काम तमाम. फलंदाज या ठिकाणी बाद होणार आहे तो म्हणजेच मिस्टर विशाल मल्लावकर यावेळेस मात्र बाद होतोय. दुसरा धक्का बसला गेलाय तो म्हणजेच आई दुधाई स्फोट असुरोटीपाडा या संघाला. धन्यवाद डीजे. टीमची टोटल आहे
17 धावा. 11. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धावा होत्या. नक्कीच आपण पाहिलं, इथून आपण पाहिली आहे तर ज्या प्रकारे म्हणजे या ओव्हरमध्ये आलेल्या 6 धावा ज्या आपल्याला जर पाहायला मिळतात. 22 यांचं षटक आत्तापर्यंत चांगलं राहिलं आहे. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर हेमंत मेरे दाखल झालेले आहेत. परंतु ज्याप्रमाणे आपण पाहिलं की एक मोठी विकेट विशाल मलावकर ज्यांना आपण पाहिलं डगआउटच्या दिशेने पाठवण्याचं कार्य भावेशने केलं, त्यांनी देखील एक सफलता ॲक्शन रिप्लेमध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे इनर एज होती विकेट किपरचा सहारा तिथे मिळाला. परंतु प्रदीप नॉन स्ट्राईक एनकडे, हेमंत मेरे स्ट्राईक एनकडे. पुढचा चेंडू भावेश यांचा पाहतोय आपण. आडव्या बॅटने यूज केलेला हा फटका खेळला जातोय. टीपमधून दशरथ आले, चेंडूला पकडलाय. 2 धावेचा प्रयत्न आहे. चांगला तालमेल, सगळ्या काही गोष्टी चांगल्या होताना पाहायला मिळत आहेत. आपण पाहिल्या तर दुधाई स्पोर्ट्स असरुटीपाडा अर्थातच चिंचोटी या संघाच्या आणि टीमच्या टोटलमध्ये झाली आहे वाढ. टीमची टोटल 19 धावसंख्येवर पोहोचलेले आहे. 19. डेफिनेटली 19 धावा आपल्या फलकावर पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ मात्र इथून समाप्त झालेला आहे. अशाप्रमाणे 19चा आकडा आपण पाहिला तर आत्ताची 19 तारीख म्हणजेच खूप खास आहे मित्रांनो. का खास आहे? कारण की 19 फेब्रुवारी जगात बारीक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती न्यारी. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं तर नक्कीच अभिमानाने गर्वाने सांगता येणारा, नक्कीच अभिमान बाळगणारा इतिहास मात्र नक्कीच या छत्रपती शिवाजी महाराजाने नक्कीच या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये लिहिला गेला. कारण की 19 फेब्रुवारीचा जो दिवस आपण पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की नक्कीच अवघा 50 वर्षाचं आयुष्य छत्रपती शिवाजी महाराजांना लाभलं आणि या 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 350हून अधिक गडे किल्ले त्यांनी पराक्रमाच्या जोरावर या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्थापित केले. अशा महाराजांना मानाचा मुजरा पुन्हा एकदा करतो. या 19 आकड्यावर मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची पुन्हा एकदा आठवण झाली आहे. नंबर 2चं षटक नंबर 3चं षटक टाकण्याकरता मैदानाच्या आतमध्ये गोपाळ धोदडे बॉलिंग ट्रॅक वर त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही सायकल बघितल्यानंतर मला एक मराठी चित्रपटाची आठवण झाली. यावेळेस आपण पाहिला तर हा बॉल रडार मध्ये टाकला होता, परंतु काय जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. लॉंग ऑन एरियामध्ये पकडला गेलाय झेल आणि समाप्त झालाय. प्रदीप पवारचा या ठिकाणी खेळ, फलंदाज आउट. थँक्यू. चांगला कॅच पकडला गेला मिस्टर रोहिदासच्या माध्यमातून. आणि ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग गोपाल त्यांची चर्चा देखील आपण केली होती. ते देखील एक चांगले खेळाडू आहेत, चांगले गोलंदाज आहे. बघा तिन्ही गोलंदाजाने एक एक सफलता, दशरथने एक सफलता मिळवून दिली, भावेशने एक सफलता मिळवून दिली आणि गोपालने तर पहिल्याच बॉलवर. मग गोपाल नक्कीच मी म्हणतो की पहिल्या बॉलवर मिळवली म्हणजे आणखीन काही मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये असतील अक्षय बाटर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती सफलता प्राप्त केली म्हणजेच प्रेशर मध्ये असणार आहे बॅटिंग करणारी टीम. षटकातील पुढचा बॉल गोपालचा. यावेळेस आणखी एक फटका हवेमध्ये खेळला गेलाय. रुतेश आहे चेंडूच्या खाली, परंतु त्याच्याकडनं झाली आहे मिस्टेक. झेल मात्र ड्रॉप. ओ, चेंडूची फेकी देखील थोडीशी खराब झाली होती. यस, विलास होते आणि विलासच्या माध्यमातून चांगलं बॅकअप या ठिकाणी निश्चितच मिळायला गेले. परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग धावा पलून पूर्ण केल्या 3 आणि 3 टीमची टोटल आपण पाहिले तर जाऊन पोहोचले 22च्या घरामध्ये. 22 धावा जे धावफलकावरती लागल्या गेलेत. डेफिनेटली आपण पहिले विकेट गेलेत, परंतु दुधाई स्पोर्ट्स टीमचे जे बॅटर आहेत ना त्यांनी मात्र आपण पाहिले की विचार हाच ठेवला आहे की विकेट गेले फरक पडणार नाही, आम्ही धावांच्या शोधात आहोत, धावा शोधणार आहोत. यावेळेस पुन्हा एकदा फटका चांगला आहे ऑन साइडला. भावेश पुढे आलाय, पकडतो शेल आणि समाप्त होईल. फलंदाज अक्षयचा देखील खेळ, हेमंतचा या ठिकाणी खेळ समाप्त होतोय.
धन्यवाद DJ, धन्यवाद. आपण पाहतोय ज्या स्पर्धेसाठी दिलेल्या ज्या ट्रॉफीज आपण पाहिल्या तर आदरणीय सन्माननीय दिनेशभाई म्हात्रे, प्रीतीताई दिनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रथम द्वितीय क्रमांकाच्या ट्रॉफी स्पॉन्सर झाल्या. तृतीय क्रमांकाची ट्रॉफीज आपण पाहिली आहे तर माजी सरपंच देवदल आदरणीय सन्माननीय कमलाकरजी जाधव साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहेत. उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर आणि बेस्ट फिल्डरच्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या स्पॉन्सर झालेल्या आहेत. आम्हाला नक्कीच श्रमजीवी संघटनेचे एक सक्रिय कार्यकर्ता आपण पाहिले तर सन्माननीय दयानंदजी वाघ साहेबांच्या माध्यमातून आणि हे ट्रॉफीचे स्पॉन्सर्स मेडल्स आम्हाला स्पॉन्सर्स केलेले आहेत. स्वर्गीय रामदास स्मृती यांच्या स्मरणार्थ आपण पाहिलं अजित जी घर त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले मेडल्स. दरम्यान आलेला हा डॉट चेंडू आपल्याला जर पाहायला मिळतो. न्यू बॅटर महेश कोल्हेकर या वेळेला इन झालेत परंतु मग फक्त इन होऊन नाही चालणार तर ऍक्शन मध्ये यावं लागेल विजय. निश्चितच ऍक्शन मध्ये येऊन चांगले फटके मैदानाच्या आतमध्ये मारावे लागतील आणि एक चांगला धावफलक जर उभा करावा लागेल कारण आपण या ठिकाणी पाहिलं तर मग गावती स्पोर्ट्स आष्टीकर टीमकडे बॅटिंग लाईफलाईन देखील खूप चांगली आहे. पुढचा चेंडू मिस केला. विकेट किपर मात्र अगदी जवळच आहे, टपूनच बसला होता. शिकार मात्र मिळाली आहे. फलंदाज देखील होईल बाद. महेशला परतावा लागेल डग आउटच्या दिशेने. आणखीन एक मोठा धक्का दुधाई स्पोर्ट्स असरोटी टीमला. धन्यवाद DJ, धन्यवाद. बघा की 22 धावसंख्येवर जवळजवळ अर्धा संघ गारद झालाय म्हणजे अर्धा संघ परतलाय. आता अर्धा संघ आहे तो काय करेल कारण की ओपनिंगचे खेळाडू मिडल ऑर्डरचे खेळाडू आहेत ना त्यांनी मात्र निराशा केलंय. मग आता 5च्या नंतर 6-7 म्हणजे टेल एंडर आणि टेल एंडर आता काय करतील पाहूया. त्यांना देखील चांगला क्रिकेट खेळावा लागेल परंतु यावेळेस स्ट्रगल करतोय मैदानाच्या आतमध्ये महेंद्र मल्लावकर आणि संघाचे संघनायक आहेत. त्यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे डॉट आणि डॉट चेंडूनं निश्चितच तिसऱ्या षटकाचा खेळ देखील संपन्न झालाय. गोपाल दोदेडीचं षटक जयश आपल्याला खूप चांगलं या ठिकाणी जरूर पाहायला मिळालं. विकेट देखील घेतल्या गेल्या आणि कमीत कमी धावावरती रोखलं गेलंय यावेळेस. डेफिनेटली एक इकॉनॉमिकल षटक पाहायला मिळालं. फक्त 3 धावा विकेट मिळवले गेले आणि नक्कीच चांगली गोलंदाजी. चला घेऊया आपण एक छोटा ब्रेक मध्ये जाऊया आणि पुन्हा या 6 चेंडूसाठी मैदानाच्या आतमध्ये येऊया. नक्कीच आपण बघितलं टीजे थोडे व्यस्त आहेत. त्यांच्याकडे सुद्धा आपण बघितलं तर मग गेम प्लॅनिंग चालू आहे कारण की त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत कारण की फेब्रुवारीचा महिना. चला जाऊया देवेंद्र ठाकरे बॉलिंग ट्रॅकवर. फुलटा सरळ बॅटने फटका एक्झिक्यूट केलाय. हो हो आपण पाहिलं ना यावेळेला नक्कीच चांगला फटका होता परंतु जसं म्हटलं जाते ना की नशीबच तर नक्कीच आपण पाहू शकतो या वेळेला तो फटका आपल्याला पाहायला मिळाला. परंतु चर्चा करूया आपण टॉपेज विकेट किपर जवळ आहेत. अगदी एक धाव मात्र मिळेल. विजय कुठेतरी आपण पाहिलं ना की इथून टीमचं टोटल आहे ना 30-35 यायला हवं. जर ते नाही आहे तर मग या 24 चेंडूमध्ये कमी धावा मानल्या जातील. अतिशय चांगला उल्लेख आपण या ठिकाणी केलाय. जास्तीत जास्त धावा घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करावा लागेल. यावेळेस आपण पाहिलं तर मग हा चेंडू आहे वाईट. पुन्हा हा चेंडू मात्र टाकावा लागेल. धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच 26 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. देवेंद्र ठाकरे आलेत बॉलिंग टॅक वरती. यावेळेस त्याच्या विरोधामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु झेल पकडला होता परंतु चेंडू मात्र यस चेक केलं जाईल.
आउटफील्ड अंपायरचा डिसिजन आहे षटकार, परंतु स्क्वेअर लक्ष पंचांच्या माध्यमातून आलंय की हे मात्र चेक करायचंय षटकार आहे की मग नाही हे देखील चेक केलं जाईल. यस षटकार आहे. यस षटकार आहे, कारण त्या ठिकाणी आपण पाहिलं तर ऋतेश आहेत आणि ऋतेशनं या ठिकाणी दर्शवलंय की हा मात्र षटकार असणार आहे. झेल पकडला होता परंतु सीमारेषे लगत असल्या कारणाने क्षेत्ररक्षकाचा पाय मात्र रेषेला लागला गेला. यावेळेस मात्र भावेशच्या माध्यमातून हा झेल मात्र पकडला गेला आणि महेंद्राचा देखील खेळ समाप्त झालाय. धक्का क्रमांक 6 या ठिकाणी लागला जातोय आई दुधाई स्फोट सुरोटीपाडा संघाला. धन्यवाद विजय. बघितलंय का षटकार मात्र, परंतु त्यानंतर टीट फॉर टॅट नक्कीच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत गणेश पवार आणि नक्कीच 3 चेंडूवर 3 षटकारसाठी 1000 रुपये. रुपये जांदेकडून 500, आणखीन जगन्नाथजी जाबर यांच्याकडून 1000 रुपये. परंतु 2च बॉल आहेत. 2 षटकारासाठी नक्कीच पारितोषिक असेल. जगन्नाथ जिजाबर यांच्या माध्यमातून 1000, रुपेश दांडेकर यांच्याकडून 500. हो यावेळेला कदाचित पहिला जर लागला असता तर मग धकधक, परंतु इथे कॅच पकडली आहे देवेंद्रांनी स्वतःच्या बॉलिंग मध्ये. कॉटन बॉलची मात्र संधी होती आहे, पूर्ण केली आहे. या वेळेला 2 चेंडूवर आलेले 2 विकेट म्हणजे गोलंदाज आहे ऑन दी हॅट्रिक. धन्यवाद इजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच येत असताना पाहायला मिळतात आपल्याला. हॅट्रिक बॉल असेल मात्र आपण पाहिले तर मग फलंदाज बाद होतील रनआउटच्या स्वरूपात. अगदी आपण पाहिलं तर विकेट मिळाली म्हणजेच आपण पाहिले तर संघाची हॅट्रिक झाली आहे. कारण की आपण पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये स्टंप साठी पाणी हवं आहे, परंतु सध्या तरी आपण बघितलं का मग टीमचं टोटल आपण पाहूया. 34 धावा या झालेल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 35 धावांचं लक्ष असेल. म्हणजेच काय तर जर षटकार लागला नसताना तर कदाचित जे टोटल आहे ना 30च्या आतमध्ये देखील राहिला असतं विजय. कारण की कॅच पकडला होता बाउंड्रीच्या पलीकडे, फिल्डरचा पाय देखील राहिला गेला आणि त्यामुळेच आपण पाहिलं म्हणजे 34 धावा 35 धावा मग फाईट इथून केली जाऊ शकते. परंतु बॅटिंग लाईनअपला जर आपण बघितलं ना गावदी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीमकडे तर मग चांगली आहे. मग मला तरी वाटतं की थोड्या जास्त धावा असायला हव्या होत्या, परंतु हरकत नाही. मग फाईट कशी केली जाईल ते देखील आपण पाहूया. पुन्हा एकदा वही आपण डीजे पवार का पवार महेंद्र पवार यांच्याकडे गाणं ऐकूया आणि मॅच मध्ये आपण कम्बॅक करूया.
चला धन्यवाद डीजे. गायगावची षष्टीकरपाडा टीमला विनंती करतोय की आपले जे प्रारंभिक खेळाडू आहेत ना ते आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. फील्ड प्लेसमेंट सेट झालेला आहे. अगदी 35 धावा 24 चेंडूमध्ये. मग फाईट हे होईल. बिग फाईट केली जाईल. चर्चा आपण करूया. तर आघाडीचे खेळाडू चे कोण असतील. चला ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवून द्या विनंती करतोय गावी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीमला. DBNची टीम जयेश आज आपण पाहिले तर मग भरपूर कॅमेरा वर्क चांगलं करतायत. तर प्रीत पाटील असतील, जयेश पाटील असतील आणि आमचे प्रशांत भगत असतील आणि आणखीन एक आमचे मेंबर्स अर्पित पाटील. यावर्षी जयेश पाटील यांनी काहीतरी तयारी केली आहे. मला वाटतं वाजवलं जाईल बघा. स्माइल दिसते चेहऱ्यावरती. डीजे वाजवला जाईल का. ज्या जबाबदारी असतात त्या मात्र पुढे करण्याचा निश्चितच विचार त्यांनी केलाय. चला जाऊया आपण आता थोडा मैदानाच्या आतमध्ये नजर टाकूया कारण की दोन चांगले खेळाडू आलेत विजय. कारण की 35 धावा गावदी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा टीम इथे चान्स घेणार नाहीये. त्यांनी बघितलं तर ओपनिंगची जोडी कोण पाठवली आहे तर ऋतेश आणि भावेश. कारण की दोन अगदी गुड लुकिंग म्हणजेच बिग हिटिंग साठी बाहेर असलेले खेळाडू. ऋतेश एक मॅग्निफिसंट खेळाडू आहेत. हिटिंग त्यांची कामगिरी त्यांचीच पॉवर हाऊस आहे या संघाची. पहिला चेंडू अपस्टंपवरून खेचण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डिंग थोडी गलपटले तिकडे आणि त्याचा प्रत्यय पाहायला मिळतोय. 2 धावा. आणि निश्चितच असं वाटलं होतं की या ठिकाणी चांगली फिल्डिंग झाली तर मग रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद करण्याची संधी देखील होती. डेफिनेटली चांगली फिल्डिंग व्हायला हवी होती. परंतु प्रत्येक वेळी आपण पाहिजे जर आणि तर या गोष्टीला आपण फार महत्त्व नाही देणार. बॉलिंग ट्रॅकवर आहेत प्रदीप ज्यांना आपण पाहिलं तर हे पहिल्या क्रमांकाचा स्पेल त्याच्या हातामध्ये आहे. क्लीन बोल्ड कडे शॉट एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता. फुटवर्कचा वापर केला नाहीये. प्रभाव आणि अभाव दिसून आला. त्याचा प्रत्यय चांगला. फलंदाज मात्र बाद झाला आणि पहिला मोठा धक्का 2 या धावसंख्येवर गावदेवी स्पोर्ट्स षष्टीकरपाडा संघाला मैदानाच्या मध्ये लागतोय. गॉन. डेफिनेटली आपण पाहू शकतो या वेळेला विजय ज्या प्रकारे ऋतेशचा हा शॉट आपण बघितला ॲक्शन रिप्लेमध्ये फटका मोठा खेळायचा होता परंतु फुटवर्क कुठेही त्याने वापरला नाहीये. खडे शॉट आणि लाईन देखील मिस केली आहे. मी तर यावेळेस म्हणेन की जिथं सरळ बॅटनं खेळायचं होतं तिथे मात्र आडव्या बॅटनं खेळण्याचा त्याने प्रयत्न केला आणि त्या कारणाने मात्र त्याची विकेट मात्र डाऊन झाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर मिस्टर रोहिदास येत आहेत. त्यांच्याकडे आता मात्र 3रा क्रमांकाचा नक्कीच बॅटिंगचा जो क्रम सोपवला गेलाय. या क्रमवारीमध्ये ना भरपूर खेळाडू मात्र पुढे जात आहेत परंतु भरपूर खेळाडू आहेत ना मागे येत आहेत. हा खेळाडू पुढे जाईल का पाहूया. हो व्हॉट अ शॉट. अगदी सरळ बॅटने फाटका म्हणजे फुलटा चेंडू होता त्याला व्यवस्थित सरळ बॅटवर घेतला आणि भिरकावून दिलं कॉर्नरच्या दिशेने. सरळ 4 धाव्यांसाठी चौकार. मेरे सामने वाली खिड़की में एक चांद का टुकड़ा रहता है. धन्यवाद डीजे. महेंद्र पवारला कुठेतरी तुकडा दिसलाय आणि हे गाणं वाजवलंय आणि आज कुठला डे आहे त्याच्यासाठी मला वाटतं काहीतरी जुगलबंदी केली आहे. यावेळेस आपण पाहिला तर सरळ बॅटने चेंडूला मात्र हा अप ड्राईव्हचा फटका जरूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फक्त एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय 7
या कड्यावरती. लक्ष आहे 35 यश आणि सध्या तरी आपण धाव फलकावरती धावा पाहिलं तर 7 धावा 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. नक्कीच आपण पाहिले विकेट गेलं, परंतु त्यानंतर देखील धाव फलकाला आपण थांबवायचं नाही हा विचार या दोन बॅटरचा चांगला आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून हा डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सुंदर फटका पाहायला मिळतो. चेंडू थांबणार नाही, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर. सरळ 4 धावांकरता आला हा चौकार. धन्यवाद अडीजे, धन्यवाद. अतिशय चांगला फटका चौकार मात्र इथून प्राप्त केला गेला. भावेश चांगल्या टच मध्ये पाहायला मिळत आहेत, चांगले शॉट्स त्यांच्या बॅटमधून. हो, या वेळेला आपण पाहिलं पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फलंदाजाला मात्र ओळखून मात्र चेंडूची हाताळणी केली होती. वेगवान चेंडू मात्र पाहायला मिळाला मिस्टर प्रदीप पवारचा. टीमची टोटल आपण पाहिली आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा. म्हणजेच आपण बघितलं तर काय तर सेम आहे, कारण की तिथे सुद्धा आपण बघितलं होतं तर ज्याप्रमाणे आई दुधाई स्पोर्ट्स टीम बॅटिंग करत होती, 1 विकेट गमावला होता. 11 धावा एका षटकामध्ये त्यांनी देखील लगावल्या होत्या. परंतु त्यानंतर आपण पाहिलं की थोडा खेळ मात्र थांबवला होता शाष्टीकरपाडा टीमने. मात्र इथून खेळ थांबवला जाईल का मग खेळ मात्र इथून भावेश पुढे घेऊन जाईल आणि त्याला 7 रोहिदासची मिळेल. काय करते पाहूया. विशाल मलावकर दुसऱ्या षटक कमावतो पण स्पेल असेल, कारण की जवळजवळ या स्पेलमध्ये आपण पाहिलं ना तर भावेश थोडा चान्स घेण्याचा प्रयत्न देखील करतील, कारण की त्यांना माहिती आहे कारण की 35 धावा असल्या तरी आपण शेवटच्या षटकामध्ये आहे ना तितका जास्त धावा ठेवू शकत नाही. म्हणजे दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आहे ना आपण टोटलच्या अगदी जवळ जाण्याचा जास्त प्रयत्न करूया. कदाचित 2च षटकामध्ये येणार आहे की मॅच सुद्धा जिंकण्याचा प्रयत्न असू शकतो इथे. शॉर्टपिच चेंडू मात्र आपण पाहिला बॅडमिंटन साइडने केलेला फटका आपण पाहिला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फिल्डर आहेत, मात्र आपल्याला पाहायला मिळतंय एफर्ट्स आपण पाहिलं तर थोडंसं तालमेलची कमतरता जरूर जाणवली गेली आहे. परंतु इथून पाहावं लागेल की 3 धावा मात्र जोडल्या गेल्या. इट इज अ 3 रन्स पहिल्याच बॉलवर आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. चांगला फटका होता आपण पाहिलं बॅडमिंटन साइडने खेळला गेला होता, 3 धावा मिळाल्या. परंतु इथून आता भावेशला मिळेल स्ट्राईक. 14 धाव फलकावर. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, परंतु विकेट किपरने मिस केलाय चेंडू. 1 धाव मिळेल. क्रॅम जाणवले क्रॅम भावेशला. नक्कीच आपण पाहिले तर मला वाटते स्लिप झाले तिथे बाईच्या स्वरूपात. मात्र 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेसाठी पलटणारच होते, परंतु नक्कीच थोडं फूट स्लिप झालं, बॉडी बॅलन्स बिघडलं आणि तिथून 1 धाव. टीमची टोटल 15 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. म्हणजे योग्य जी धावसंख्या उभी करायची आहे ना त्या सरासरीनं वाटचाल करायची, ती सरासरी आपल्याला जयेश धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेस स्टेप आउट होऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं क्षेत्ररक्षण जरूर झालं या ठिकाणी, परंतु 2 धावा मात्र वेगाने पूर्ण केल्यात. अतिशय सुंदर रन इन बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. यस, नो, वेट आणि या 3 गोष्टींचा चांगल्या प्रकारे समावेश घेतला गेला मैदानाच्या आतमध्ये आणि या 2 धावा मात्र ठिकाणी कंप्लीट केलेत. 17 धावा फलकावर चेंडू फेकून झाले. त्या ओव्हरमध्ये आपण पाहिली आहे 3. थोडा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. अतिरिक्त बाउन्स आणि मन बाउन्स यावेळेला बीट करतोय मिस्टर रोहिदास या बॅटरला. अगदी आपण पाहिलं तर मग थोडंसं आपण पाहिलं या षटकामध्ये आपण कमबॅक करूया. विशाल मलावकर या डॉट चेंडूने दर्शवता थोडंसं दुखापत त्यांना जाणवती आहे, कारण की नक्कीच थोडा बॉडी बॅलन्स देखील त्यांचं बिघडलं होतं आणि यावेळी आपण पाहू शकतोय त्यानंतर ही गोलंदाजी चांगली करतायत. परंतु यावेळेला थोडंसं दिशेवरचं नियंत्रण आहे की नाही हे पंच देखील निरीक्षण करतील आणि म्हणतील नाही आहे, तर इट्स अ वाईट प्लस 22 मात्र 2 धावा इथे मिळतील. टीमची टोटल आहे तर वेग पकडतंय. अगदी टीमची टोटल 19च्या घरामध्ये आपण पाहिलं पोहोचली गेली आहे. त्याप्रमाणे आपण पाहिलं तर मग आणखीन चेंडू शिल्लक आहेत. या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग आता धावफलक आहे ना 20च्या प्लस हा डेफिनेटली आपल्याला जाताना पाहायला मिळणार आहे. फुल टॉस
ज्या वेळेला आपण पाहिलं पंचांचा इशारा यस इट इज अ बीमर चेंडू नो बॉल आणि नो बॉलवर आपण पाहिलं तर नक्कीच 2 धावा. नो बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्यावरती आलेल्या या एक्स्ट्राच्या सर्वमध्ये आणखी 2 म्हणजे टोटल आपण पाहिलं तर मग 3 धावा धावफलकात ऍड केल्या जातील आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 22 वरती जाऊन पोहोचले. विशाल मल्लावकरचं हे षटक आपण या ठिकाणी पाहतोय. दुसरं षटक या ठिकाणी. आता मात्र हा फ्री हिटचा बॉल रोहिदास आहे ऑन स्ट्राईक वरती. या ठिकाणी आपण पाहिला तर हा चेंडू थोडासा शोल्डरच्या वरून हा मात्र बॉल जयेश आपल्याला पाहायला मिळाला होता. 1 बाउन्सची ताकीद देखील दिली गेले. फ्री हिटचा बॉल होता आणि तो मिस केला या ठिकाणी. विशालच्या खात्यातील पुढचा बॉल फुल टॉस बॉल. यावेळेस आपण पाहिलं पुन्हा एकदा ऑन साइडला चांगला फटका आहे. प्रदीप पुढे आलाय, चेंडूला अडवतोय. चेंडूची फेकी करेपर्यंत मात्र 2 धावा उत्सुक पद्धतीने पूर्ण केल्या जातील आणि 2 टीमची टोटल आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 24च्या घरामध्ये. षटकाची झाली आहे समाप्ती. 2 षटक समाप्तीनंतर आपण पाहिलं तर मग 1 बाद 24 असं धावफलक आपल्याला पाहायला मिळतंय आई गावदेवी स्पोर्ट सष्टीरकरपाडा टीमचं. धन्यवाद डीजे. टीमची टोटल आपण पाहिली आहे तर फलकावर झालेला एकूण धावा 24 म्हणजेच येणारे आता 12 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज आहे. 12-11चं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये दशरथ पाणी घेऊन गेलेत. पाणी तो एक बहाना आता. इरादा कुछ अपने साथियों को मशवरा देने का था. मशवरा तो दिया है लेकिन अब फायदा क्या होगा. लेकिन फायदा तो अच्छा हुआ है क्योंकि बल्लेबाजी अच्छी हुई है, अच्छी पार्टनरशिप. क्योंकि रुतेश की जो विकेट है ना वो जल्दी गवाई थी. उसके बाद ऐसा लग रहा था कि मुश्किलें बढ़ सकती है लेकिन बेहतरीन कमबॅक. विश्वनाथ बॉलिंग ट्रॅकवर बॅकफुटला पंच केला जातोय. अगदी कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने. चेंडू थांबेल का तर नाही असं चित्र पाहायला मिळालंय आणि चेंडू पाहता पाहता बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा फटका पाहायला मिळाला. यंग मराठा चषकातील दमखम दर्शवणारा नेत्रदीप हालाय चौकार. 4 धावा. धन्यवाद डीजे. या चौकाराने टीमची टोटल मध्ये होत असताना वाढ ही आपल्याला पाहायला मिळते. 28 झाले ना. 28 धावा फलकावर. फुल टॉस होता, मिस केला जातोय. मिड ऑनला एकदा मात्र स्वतः चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. लेग बायचा इशारा मिळाला. 29च्या घरामध्ये धावफलक. हे 35 धावांचं जे टोटल आहे पूर्ण करत असताना आपण पाहिले तर मग 29 झालेले आहेत. याचाच अर्थ आपण पाहिलं तर आता 6 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मी विनंती करेन श्री साईबाबा काजूपाडा टीमचे कर्णधार त्यांना की आपण टॉसबॉक्सच्या दिशेने या. फुलटॉस चेंडू आहे, हवेत स्विंग केलाय परंतु फिल्डर होते आणि त्यांच्यासाठी एक सोपा कॅच निर्माण झाला आणि त्यांनी पकडला गेला. अशा प्रकारे आपण पाहिलं तर दुसरा मोठा झटका आई गावदेवी स्पोर्ट्स सष्टीकरपाडा या टीमला नक्कीच लागतोय. परंतु या जोडीनं आपण पाहिलं तर आपल्या संघावरचं दडपण कमी केलं. कारण की इथून आपण पाहिलं जिंकण्यासाठी फक्त 6 धावा आहेत परंतु चांगली पार्टनरशिप करून मात्र परतताना पाहायला मिळतात मिस्टर रोहिदास. बॅक टू द डगआउट. धन्यवाद. थँक्यू सो मच. विकेट मात्र डाऊन झाली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत देवेंद्र ठाकरे. विश्वनाथचं हे 3रं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय.
धावांची गरज आहे ती म्हणजेच 6. 9 बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर मग ऑफस्टम्पच्या खूप बाहेर जाणारा हा बॉल होता आणि त्याला मात्र या ठिकाणी पिचिंग केलं गेलं. षटगतील हा पुढचा बॉल. यावेळेस सुंदर फटका आहे ऑन स्ट्राईकला. मोठ्या फटक्याची गरज होती का की मग सिंगल डबल न देखील हा सामना जिंकता आला असता, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर मग मोठ्या फटक्यांवरती विश्वास दर्शवला होता. सुरुवातीला आपण पाहिलं तर मग रोहिदास आणि आता मात्र या ठिकाणी देवेंद्र ठाकरे देखील झेलच्या स्वरूपामध्ये होत आहेत बाद. धन्यवाद विजय. बघा विजय, आता आपल्याला चित्र काय पाहायला मिळालं, कदाचित आत्ता ज्या 6 धावा इझी दिसत होत्या ना, आता 7 मध्ये 6 वर आले ही मॅच. कारण की जे खराब फटके मात्र आपण पाहिले, कारण की जर अलॉंग द कार्पेट सिंगल डबल येत होत्या तर मात्र मोठ्या फटक्यांवर जास्त विश्वास ठेवला आणि आता इथून 7-6 मग इथून ही मॅच आहे ना दिशा थोडी बदलू शकते आहे. कारण की फिल्डिंग करणारी टीम या मॅचमध्ये असं मागील 2 चेंडूवर 2 विकेट आणि मॅचमध्ये परतीचे संकेत त्यांनी देखील दिलेत. हॅट्रिक बॉल ठरेल का हा? आणि डेफिनेटली हॅट्रिक बॉल तर आहे, परंतु हॅट्रिक मात्र मिळवली जाईल का? यावेळेला आपण पाहिलं तर डॉट आला होता मध्यंतरी. आपण पाहू शकतो इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे तर नाही, नकार दिलाय. अगदी आपण पाहू शकतोय. इथून चर्चा करायची झाली तर मग आत्ता राहिलेले 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 5 धाव्यांची गरज. 5 धावा म्हणजेच आपण पाहू शकतोय की ह्या धावा करणं किती आता जड जाऊ शकतंय, कारण की चांगले बॅटर मात्र तिथून गमावलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिले तर अजूनसुद्धा भावेश आहेत, परंतु त्यांना साथ देण्यासाठी आलेले नवीन बॅटर जे आपल्याला पाहायला मिळत आहेत ना, अगदी आपण पाहिले तर मिस्टर गोपाल आणि या 2 खेळाडूंना 5 धावा करायच्या 6 चेंडूमध्ये. त्या करण्यामध्ये यशस्वी होतील की नाही ते देखील पाहूया. चला पुन्हा ऐकूया डीजे ना आणि मैदानाच्या आतमध्ये आपण कमबॅक करूया. वेलकम बॅक, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर मिस्टर महेश. हो, इथे आपण पाहिलं तर काय घडलं गेलंय, वाईट आलाय. नक्कीच आपण पाहू शकतोय की रनआउटसाठी नक्कीच इथून हे रेफर केलं गेलंय. तिसरे अँपायर्स आहेत आमचे आणि नक्कीच ते देखील निरीक्षण करतायत. रुपेशजी दांडेकर आहेत जे मॅच रेफरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट एक्सपर्ट्स आहेत रुपेश दांडेकर. क्रिकेट एक्सपर्ट्स महेंद्र पवार देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण बघितलं तर नॉट आउटचा इशारा आलाय. म्हणजे 22 प्लस वाईट आहे का? नक्कीच या 2 धावा नाही, 22च आहे ना. यस, 22 आहे म्हणजे 1 धाव मिळेल, म्हणजे 4 धावा हव्यात. चार चेंडू आणि 4 धावा. बघा डॉट चेंडू आला. आता पुन्हा एकदा टेन्शनवालं मात्र काम निर्माण झालंय विजय. मॅच होता कुठे आणि मॅच आलाय कुठे? 4 मध्ये 4. हो, इथून आपण पाहावं लागेल. नाही, पंच इथे वाईट देत आहेत. नक्कीच आपण पाहू शकतोय वाईटचा इशारा आलाय म्हणजेच कर्णधारानं लगेच रिव्ह्यूची डिमांड देखील केली आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया तिसऱ्या गल्लीमध्ये, तिसऱ्या मोहल्ल्यामध्ये आणि नक्कीच तिसऱ्या पंचांकडे. तिसऱ्या अंपायरने निरीक्षण केलंय आणि आम्हाला सांगितलंय की हा चेंडू चांगला आहे, फेअर डिलिव्हरी आहे. तर काय आता डॉट चेंडूचं मात्र आपण पाहिलं तर दडपण वाढलंय. फेअर डिलिव्हरीची नोंद केली आहे तिसऱ्या अंपायरच्या भूमिकेत. आपण बघितलं रुपेशजी दांडेकर, महेंद्र पवार यांना आता 3 चेंडू आणि 4 धावा.
बघा मॅच होता कुठे आणि आला कुठे, जी चर्चा मी आधी करत होतो. कारण की एक गावदेवी स्पोर्ट्स शास्त्रीकरवाडा टीम इझी मॅच होती आहे आणि ती थोडी आता त्याने कठीण करून घेतली आहे. परंतु मॅच संपलेली नाही आहे, भविष्य आहे. स्ट्राईक यांकडे भविष्य आहे. तोपर्यंत मी तर म्हणेन की तो थोडा दबावाखाली आहे, परंतु जेव्हा फ्री माइंडने मात्र आपण पाहिलं तर आपल्या संघाला जिंकवण्याचा प्रयत्न देखील करेल. बघा आता दडपण वाढलंय विजय. इथून आपण पाहिलं बॉलिंगवर सुद्धा ज्याप्रमाणे चर्चा करायची झाली आहे तर महेश मिस टायमिंग शॉट पाहायला मिळतोय. हवेत आहे फिल्डर. 1 2 3 पहा चित्र काय घडलंय. हातातून चेंडू निसटलाय. चेंडू पाहतोय अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. धावा मात्र जरूर मिळवल्या गेल्या 3. या चेंडूवर झेल पकडायला हवा होता. 3 धावा आल्यात आणि या 3 धावेने मॅच आपण पाहिली आहे हातातून निसटली गेली आहे. आता गरज आहे ती म्हणजे एका धावेची. चेंडू शिल्लक आहेत 2. बघा हा कॅच किती महत्त्वपूर्ण होता. हा कॅच पकडायला हवा. क्रिकेटच्या पडल्यावर टेक द कॅच आणि विन द मॅच हमेशा म्हटलं जात आहे, परंतु आपण पाहिलं तर ते चित्र पाहायला मिळालं नाहीये. आता स्ट्राईक एंडकडे आपण पाहिलं तर मिस्टर गोपाल आहेत, परंतु आपण पाहू शकतो या वेळेला की 2 मध्ये 1 मॅक्स बॉलिंग ट्रॅकवर. हो हो या वेळेला नक्कीच विकेट किपरची चुकी मागात पडली आहे. 2 चेंडूवर झालेले 2 नुकसान नक्कीच मिसफिल्डचं ते पाहायला मिळालं आणि सामना मात्र जिंकला गेलाय कसा बसा, पण सांगायला काही हरकत नाही आहे. कारण की आई गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा संघाने अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन गावदेवी स्पोर्ट्स शाष्टीकरपाडा टीम. कारण की एक मॅच आपण पाहिलं असं वाटलं होतं की अगदी गमावण्याच्या दिशेने आहेत की काय, परंतु जो कॅच सुटला 3 धावा आणि इथे देखील मिसफिल्ड पण पाहिलं तर नक्कीच सामना मात्र जिंकलाय. मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला, तो खेळाडू आहे करण अंबाला.